हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊळी जो जगतिया, बद्धास हो धरी. बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासापती भासला. व्यासापती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुभवाच. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रियः, स्थूले भगवतो रूपे मनस्संधारये धिया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकाचा संवाद हा प्रारंभापासून चाललेला आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, सर्वात प्रथम आपल्याला हा जो योग जर संपादित करायचा झाला तर हा योग कशा पद्धतीने संपादित करावा त्याची पद्धत या ठिकाणी सांगतात. धारणा कशी करावी हे सांगतात. जितासनो जितश्वासो. आता हा सगळा ज्याला आपण योग क्रियेचा भाग आहे, ज्या पतंजलींनी आपल्या ग्रंथामध्ये पातंजल योगदर्शन या ग्रंथामध्ये जी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे त्याच माहितीच्या पद्धतीने किंवा त्याच प्रकारे आपला श्वास जय कसा करावा, आसन जय कसा करावा, प्राणजय कसा करावा आणि हे करताना स्थूले भगवतो रूपे, भगवंताच्या स्थूल रूपामध्ये आपलं मन एक रूप करावं. सर्व भगवान आहे असं बघून वस्तू मात्र वेगवेगळ्या न पाहता सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सगळं भगवान आहे, हे सगळं ईश्वर रूप आहे, अशा पद्धतीची मनाची धारणा करावी. आणि त्यासाठी ते म्हणतात अंडकोशे शरीरेस्मिन. मग हा भगवंत कसा आहे, भगवंताचं व्यापक स्वरूप कसं आहे, ब्रह्माची धारणा कशी करावी हे सांगताना ते म्हणतात की भगवंताचा हा व्यापक स्वरूपाचा देह यत्रेदम दृश्यते विश्वम भूतम भव्यम भवच्च यत्, हे भूत भव्य असणारा, भूत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा स्वामी असलेला जो भगवान आहे त्याची धारणा कशी करावी हे या ठिकाणी सांगतात. ती धारणा करताना श्वासजय प्राणजय हा करत असताना पातालमेतसी पादमूलम, हा भगवान कोणता आहे तर ते म्हणतात हा व्यापक स्वरूपाचा वैराज पुरुषो योसौ, हा वैराज पुरुष आहे. विराजम वैराज्यम आपण म्हणतो ना, तेव्हा विराज म्हणजे ज्याचं संपूर्ण व्यापक स्वरूपातलं अस्तित्व, वैराज्यम. हा विराज पुरुष म्हणजे व्यापक स्वरूपाचा वासुदेव, वासुदेव सर्वमिती. ज्या ठिकाणी भगवान नाही असे स्थान नाही त्याला वासुदेव असं म्हणतात. आणि हा वैराज पुरुष कसा आहे हे व्यापक स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे यातली एकही वस्तू भगवंताशिवाय नाही. पातालमेतसी पादमूलम, पाताळ हे त्याचे पाय आहेत. त्याचप्रमाणे रसातल पार्श्विक प्रपदे, त्याचा विराट पुरुष याचे पंजे रसातळ आहे. त्यांचे दोन ज्याला आपण गुल्फ म्हणतो हे त्यांचं महातल आहे. त्याप्रमाणे पायाचे जे पिंढरे आहेत ते तलातल आहे. अशी ही विश्वमूर्ती भगवंताची, पायाचं स्वरूप भगवंताचं विराट स्वरूप. त्यानंतर पुढे हे करताना अतल वितल तलातल महातल पाताल भूतल याचं विवरण करत करत नाभिरूप हे भगवंताचं आकाश आहे असं मानलेलं आहे. आणि स्वर्गलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक हा सगळा वरचा भाग आहे, ऊर्ध्व भाग आहे, तो मानलेला आहे. त्यानंतर मस्तक समूह हा सत्यलोक आहे. इंद्रादी देवता त्याच्या भुजा आहेत. आणि आपण म्हणून या आपल्या रुद्रामध्ये किंवा त्याच्या आधी जेव्हा आपण
त्याचं विवरण करतो, एकेका गोष्टीचं आपण न्यास करतो, तेव्हा त्या न्यासामध्ये आपण म्हणतो की अग्निर्मयी वातिशिता वाग्देवदेवमयी अहम अमृतम ब्रह्मणी. त्याचप्रमाणे प्राणोमय वायुशिता वायुहृदयमयी अहम अमृतम ब्रह्मणी. सूर्योमे चक्षुशिता चक्षुहृदयमयी अहम अमृतम ब्रह्मणी. म्हणजे ज्या ज्या मूळ गोष्टी आहेत त्या भगवंताच्या पासून तयार झालेल्या असल्यामुळं त्याचं स्वरूप म्हणजे भगवान आहे. या जगाचा डोळा म्हणजे भगवान कोणता आहे? तो सूर्य हा जगाचा डोळा आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्तु चष्टा अशा प्रकारची वेदश्रुती आहे. सूर्य हा जगाचा आत्मा आहे म्हणून तो जगाचा डोळा आहे. भगवान हा डोळ्याचा डोळा आहे. सूर्य हे त्याचं फक्त एक आपल्याला कळावं म्हणून स्वरूप सांगितलंय. सूर्य आणि चंद्र, चंद्रमा मनसो जाता असं आपण पुरुष सूक्तामध्ये वाचतो. चंद्रमा मनसो जात, तर चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळं मन, आपलं जे मन आहे ते चंद्रापासून तयार झालं आणि भगवंताचं मन म्हणजे चंद्र. अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी आपण मनात ठेवावी. म्हणजे संपूर्ण विश्व हे भगवन्मय कसं आहे. छंदांशनंत शिरो गृणंती याप्रमाणे त्याच्या दंष्ट्रा, भगवंताच्या दाढा म्हणजे काय? अहो तो यमराज आहे, तो प्रत्यक्ष मृत्यू आहे. दंष्ट्रा यम स्नेह कला द्विजानी. आणि भगवंताचं हास्य म्हणजे माया आहे. हासो जनो नाद करीच माया दुरंत मार्गो यतपांग मोक्षा. भगवंताचे ओठ, वरचा ओठ आणि खालचा ओठ, ब्रीडो तरोष्टो धर एव लोभो. अधर म्हणजे खालचा ओठ आणि ओठ म्हणजे वरचा ओठ. संस्कृतमध्ये दोन ओठासाठी एकच शब्द नाहीये. अधर म्हणजे खालचा ओठ आणि ओष्ठ म्हणजे वरचा ओठ. ब्रीडो तरोष्टो धर एव लोभो हा लोभ आहे आणि धर्म हा समोरचा भाग आहे, छाती आहे. पण छातीला पाठ आलीच की नाही? हो आली. मग त्याला काय म्हणायचं? त्याला अधर्म म्हणायचं. तेव्हा हे जे व्यापक भगवंताचं स्वरूप आहे हे कसं आपण समजून घ्यावं. कारण जेव्हा धर्म हा सन्मुख असतो तेव्हा तो आपल्याला उपकारक ठरतो. पण आपण म्हणतो ना की पाठीवर वार आहे किंवा पाठीवर चंद्र घेऊन जाऊ नये. पाठीवर चंद्र म्हणजे काय? पाठीमागं. अहो चंद्र हा चंद्रच आहे, पण तो जर आपल्याला अनुकूल नसेल तर कार्यसिद्धी होत नाही. अनुकूल असेल तर कार्यसिद्धी होते. भगवान सुद्धा आपल्याला अनुकूल असेल तर कार्यसिद्धी होते. देव आहे पण देव विन्मुख आहे. जेव्हा अमृत मंथन झालं त्यावेळेला प्रश्न विचारण्यात आला, का हो राक्षसांना का नाही अमृत मिळालं? त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की हे राक्षस देवांना विन्मुख होते म्हणून त्यांना अमृत मिळालं नाही. जे देवाला सन्मुख आहेत त्यांना अमृत मिळतं, जे देवांना विन्मुख आहेत त्यांना मिळत नाही. म्हणजे दोन बाबी आहेतच, समोरची आणि मागची. त्यामुळं धर्मस्तनो अधर्म पथोस पृष्ठम. पाठ हे अधर्म आहे आणि छाती हे धर्म आहे. याप्रमाणे आपण भगवंताचं व्यापक स्वरूप समजून घ्यावं. स चंद्रमा सर्व विकार कोशा. याप्रमाणे विज्ञान शक्ती भगवंताची समजून घ्यावी. आणि वयांशी तद व्याकरणम विचित्रम. मग पुन्हा व्याकरण, शब्द, भाषा याचंही विवरण या ठिकाणी आलेलं आहे. नाक काय? तर नादत्य परमस्य नाशे. दस्त्र आणि नासत्य म्हणजे अश्विनी कुमार, त्यांचं नाव आहे दस्त्र आणि नासत्य. ह्या अश्विनी कुमार म्हणजे आपल्या भगवंताचे नाकातले दोन छिद्र आहेत. त्याच्याद्वारे हा भगवान गंध घेतो. देवरक्षिणी चक्षुरभूत पतंग. पतंग म्हणजे सूर्य. तेव्हा सूर्य हा त्याचा डोळा आहे. याप्रमाणे तद्भू विजृंभ परमेष्ठी दृष्ण्यम. याप्रमाणे भगवंताचं व्यापक स्वरूप सांगितलं. ब्रह्मानंद क्षत्रभुजो महात्मा आणि द्रव्यात्मक कर्म वितान योगा. भगवान हा व्यापक स्वरूपाने सर्वत्र आहे. म्हणजे तुम्ही नदी असो, त्याचप्रमाणे धन असो, धान्य असो, पृथ्वी असो, औषधी वनस्पती असो. औषधी वनस्पती लोमस्थिता लोमा निर्धय अहम अमृतम ब्रह्मणी. लोम सुद्धा औषधी वनस्पती आहेत देवाच्या. ह्या लोम किंवा जे आपल्याला दिसतं ते सगळं भगवंताचं स्वरूप आहे. मग असं जर असेल तर देव नाही अशी जागा कुठे हो? जागाच नाही. संधार्य तेस्मिन अशी धारणा मनात करायची. म्हणून आपण सकाळी उठल्याबरोबर पृथ्वीवर पाय ठेवतो, आधी नमस्कार करायला पाहिजे. का? अहो ज्या पृथ्वीवर आपण पाय ठेवतो ती भगवंताची पत्नी आहे. ही धराम
ही भगवंताची धरा म्हणजे पृथ्वी पत्नी आहे, लक्ष्मी आहे. तिला आपण ती धारणा करणारी आहे आणि ती क्षमान देवी, ती सर्व गोष्टीचा आपल्याला क्षमा करते. आपण एवढे पाय तिच्यावर देतो पण ती क्षमा करते. म्हणून आधी तिला नमस्कार करून आपण तिच्यावर पाय ठेवला पाहिजे. तात्पर्य असं की प्रत्येक कणाकणामध्ये भगवत स्वरूप जर पाहिलं तर आपल्याला भगवंताशिवाय दुसरं काही दिसणार नाही. संधार्य तेस्मिन वपुषी स्थविष्ठे, असं मनाची धारणा करा. आणि ही धारणा केली म्हणजे तम सत्यमानंद निधिम भजेत. असा सत्यमानंद हा भगवान कसा आहे, तो सत्य आहे, तो आनंदमय आहे, तो सत्यमय आनंदमय आणि आपल्या सर्व अविकारी असल्यामुळं तो आपल्या अंतःकरणामध्ये आपण धारणा त्याची केली पाहिजे. आणि या दृष्टीने ही धारणा केली म्हणजे पुढं ते म्हणतात शाब्दस्य हि ब्रह्मण एष पंथा. या ठिकाणी भागवतकारांनी स्वर्गाला महत्व दिलेलंच नाहीये. स्वर्ग पुण्य याला महत्व नाही दिलं. ते म्हणतात अहो भक्ती श्रेष्ठ आहे. कुठल्या तरी अपेक्षेने आपण जेव्हा देवाची पूजा अर्चा करतो तेव्हा ती अपेक्षा ही भागवतकारांनी गर्ह्य मानलेली आहे. ते म्हणतात निरपेक्ष भावनेने पूजा करा, अर्चा करा, त्याचप्रमाणे यज्ञयाग करा. शाब्दस्य हि ब्रह्मणे एष पंथा. शाब्द म्हणजे वेद. वेदांनी काय सांगितलं, स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या इच्छेने तुम्ही यज्ञ करा. भागवतकार असं म्हणतात किंवा या ठिकाणी शुकाचार्य असं म्हणतात की उपासना फलादिपी विरक्तीस्य शुद्धात्मधारणा अधिकारी. खरं म्हणजे खरा अधिकारी कोण, जो विरक्त आहे, ज्याला कशाचीही फलाभिसंधी नाही, तो खऱ्या अर्थाने वैराग्याचा अधिकारी आहे. शब्दमयम ब्रह्मवेदा. वेदाने शब्द सांगितले, शब्दाच्या द्वारे वेद प्रगट झाला. पण हा वेद शेवटी स्वर्ग आणि पुण्यफळ यामध्येच अडकला. ते म्हणतात शाब्दस्य हि ब्रह्मणे एष पंथा यन्नामभिर्ध्यायति धीर पार्थैः. हे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, वेद जरी झाला, माऊलींनी म्हटलंय अर्जुना वेद जरी झाला तरी मी नेणता वाया गेला, कणू सांडोनी उपणीला कोंडा जैसा. आपण धान्य बाजूला ठेवावं आणि कोंडात जर उपणत राहिलं तर त्या कोंड्यामधून काहीच मिळणार नाही. तसं शब्द, नुसत्या शब्दांचा जो आपल्याला थाट दिसतो वेदामध्ये दिसतो. याचा अर्थ वेद कमी दर्जाचे आहेत असं नाही, पण वेदामध्ये भक्ती नाहीये हा मूळ मुद्दा आहे. भक्ती, वेदाने कर्म सांगितलं, वेदाने आम्हाला उपासना सांगितली, पण त्रिकांड विषया वेदा 3 गोष्टी सांगितल्या पण भक्ती सांगितली नाही. त्यामुळे ते म्हणतात तसे एषपंथ हा कर्मफलबोध प्रकार. कर्म आणि कर्माचं फळ सांगितलं पण निष्काम कर्मयोग सांगितला नाही. आम्हाला भगवंताची निष्काम भक्ती, ज्याला आपण फलाभिसंधी रहित भक्ती असं म्हणू, किंवा कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय केलेली भगवंताची भक्ती ही वेदाने सांगितली नाही. त्यामुळं आता कबीर नाम सुयावदर्था. त्यामुळं वेदापेक्षा परिभ्रमण तत्र न विंदते अर्थान. म्हणून लोक वेदाच्या नादी लागले आणि भ्रमत राहिले, फिरत राहिले. एखाद्या गोष्टीचा आपल्याला एक छंद लागावा किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला लालूच लागावी, त्याप्रमाणे वेदाने लालूच दाखविली. कोणती? स्वर्गाची किंवा पुण्यफळाची. आणि म्हणून परिभ्रमण तत्र न विंदते अर्थान. माणसं फिरतच राहिले, यातून पुण्य मिळेल, यातून आमचा पुण्य संचय होईल, यातून आम्हाला स्वर्ग मिळेल. या निमित्ताने लोक परिभ्रमण करत राहिले, पण मायामय वासनाशयाना. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की या वेदाच्या नादी लागून आपण फक्त माईक गोष्टीतच अडकलो, फक्त माईक अशा प्रकारच्या वासनेमध्ये अडकलो. आणि वासनेला अंत नसतो. वासना ही सतत वाढतच जाते, त्यातून आपल्याला समाधान लाभत नाही. म्हणून आता कबीर नाम सुयावदर्था. या ठिकाणी शुकाचार्य महाराजांनी भागवताच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला सांगितली जी आजही आपल्याला उपकारक आहे, की आपण आपल्या ज्या इच्छा आहेत त्या कमी केल्या पाहिजेत. इच्छा जेवढ्या वाढवाव्यात तेवढ्या वाढतच जातात, पण आपण निरीच्छ होऊ शकत नाहीत, पण निदान इच्छा आपण कमी करू शकतो. त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा कमी करा.
हा मूळ मुद्दा आजही आपल्याला उपयोगी ठरतो. आता कबीर नामसु यावदर्था, यावदर्था भागवतकारांनी फार मार्मिक शब्द वापरलेले आहेत. यावदर्था, यावदर्था म्हणजे कामापुरतं, कुठल्याही गोष्टीचा कामापुरता विचार करा. आपण आपल्या कामापुरतं पहा, कामापुरतं जेवण घ्या, तुम्हाला आजचं पोट भरेल एवढं जेवण घ्या. पण आता रात्री काही मिळणार नाही म्हणून अजूनच जास्त खा, आज काय एकादशी आहे, मग एकादशी दुप्पट खाशी. या पद्धतीने आपण केवळ उदरंभरण करत राहिलो. पैसा ठीक आहे, तो गरजेचा आहे, तो साधन आहे, पण ते किती वापरावं, किती मर्यादेपर्यंत वापरावं. त्या पैशाला सुद्धा एक मर्यादा आहे, या साधनाला सुद्धा मर्यादा आहे. या साधनाचा उपयोग साधनापुरताच करा. शिडीचा उपयोग आपण करतो वरती जाण्यापुरतं, वर गेलं की शिडी काढून ठेवतो. तसा आपण यावदर्था, कामापुरत्या गोष्टींचा, वस्तूंचा सुद्धा कामापुरता उपभोग घ्या. ते म्हणतात यावदर्थ स्याद प्रमतो व्यवसाय बुद्धीही, व्यवसाय बुद्धीही. आपली बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. आपली बुद्धी केवळ भगवंत तत्पर झाली पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी करा, पण यावदर्थ, कामापुरत्या. ते म्हणतात या ठिकाणी भागवतकारांनी, तरीही सर्वार्थ आपल्याला सगळं जर काही साधायचं असेल, आता कबीर नामसु नाममात्रेषु, नामसु म्हणजे नाममात्रेषु, कामापुरतं नाममात्र. आणि भोग्येषु यावतार्थे, जोपर्यंत आपल्याला त्याचा उपभोग आहे तोपर्यंत, उपभोग आहे तोपर्यंत त्याचा उपभोग घ्या. पण विनाकारण ह्या गोष्टी जमा करू नका, विनाकारण आपण त्याचा संग्रह करू नका. भोग्येषु यावतार्थे नार्थे देही देह निर्वाहोयस्य, देहाचं निर्वहन होईल, आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील, आपल्याला आपल्या शरीराच्या गरजा, देहाच्या गरजा परिपूर्ण करता येतील, आपला निर्वाह होईल एवढं जमा करा. निर्वाह होईल एवढं, निर्वाहो यश तथाभूतस्यात्. अशा प्रमाणे या ठिकाणी टीकाकारांनी सुद्धा त्याचं विवरण केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी अतिशय मार्मिकपणाने शुकाचार्य म्हणतात, अहो सत्यां क्षितो किम किशपो प्रयासैर बाहो स्वसिद्धे बर्हणे बर्हणे किम. या ठिकाणी शुकाचार्य अत्यंत मार्मिकपणाने सांगतात की अहो देवाने आपल्याला काय कमी केलंय, देवाने आपल्याला सगळं दिलंय. सत्यां क्षितो किम कशिपो प्रयासैर, आपल्याला भगवंतानी सगळ्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला बाहू दिलेत, आपल्याला दंड दिलेत, त्यामध्ये शक्ती आहे. मग आपण विनाकारण, आपले बाहू आहेत, त्याची शक्ती आपल्याजवळ आहे, तर मग आपण विनाकारण त्या बाहू असून सुद्धा केवळ दुसऱ्याकडे का हात पसरावा. ते म्हणतात सत्यां क्षितौ किम कशिपो प्रयासैर स्वसिद्धे. खरं म्हणजे आपण स्वयंसिद्ध आहोत, स्वयंसिद्ध. आजकाल हा स्वयंसिद्ध हा मंत्र आपण आपल्या भारतीय जीवनामध्ये वापरतो आहोत की आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचे. भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. स्वयंपूर्ण म्हणजे आपल्याला दुसऱ्याला काही मागायची गरज लागू नये, ही स्वयंपूर्णता. देवाने आपल्याला स्वयंपूर्णच केलंय. उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी एक अभंग लिहिलेला आहे. ते म्हणतात, या अभंगामध्ये एक शेंदाड शिपाई आहे. हा जो शेंदाड शिपाई आहे त्याला तो दररोज म्हणत असतो, मी हा चांगला युद्ध करणार आहे बरं का, माझ्यासारखा दुसरा वीर नाही. जसा बहुबायकात बडबडला, तसा हा उत्तर जसा बायकामध्ये बडबड करणारा होता, तसा हा शेंदाड शिपाई नुसता गप्पा मारणारा होता. मग शेवटी युद्धाची वेळ आली म्हणजे चला युद्धाला जायचे. चला बसा घोड्यावर. त्याला घोड्यावर बसविलं. त्याला घोड्यावरच बसता येत नव्हतं, पण त्याला घोड्यावर बसविलं. घोड्यावर बसवल्यानंतर ते म्हणतात त्याला चिलखत घातलं, कारण लोकांचे बाण लागू नयेत, तरवारी लागू नयेत म्हणून चिलखत घातलं. त्यानंतर डोक्याला टोप घातला, मोठाचे मोठा जिरे टोप, तोही लोखंडाचा, की ज्यामुळं मस्तकाचं रक्षण व्हावं म्हणून मोठा टोप घातला.
त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे शस्त्र सामुग्री त्याला दिली. एका हातात ढाल दिली, दुसऱ्या हातात तलवार दिली. त्याला म्हणले जा आता युद्धाला. मग तो काय म्हणतो? संत तुकाराम महाराज म्हणतात, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजो. अरे म्हणले मी एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात माझे गुंतलेत, मग मी युद्ध कसं करू? अरे तुझे हात गुंतलेत का तुला उपयोगी असणाऱ्या गोष्टी दिल्यात? बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी कैसा आता. अरे मला याने घोड्यावर बसविलंय म्हणले. मग बसविलं मग पळता येईल का मला? कारण मी बसलोय ना. अरे ज्या घोड्याला तू नुसता टाच मारल्याबरोबर तो घोडा आकाश मार्गापर्यंत उडी मारू शकतो, पळू शकतो, जो धावू शकतो, अशा गतिमान वाहनावर तुला बसविलंय, पण तू म्हणतो धावू पळू तरी कैसा आता. तुला पळायची काय गरज आहे? पण तुला जर घोड्यावर बसताच येत नसेल तर मग त्याचा उपयोग नाही. आणि मग तो म्हणतो काय हे जिरे टोप ओझे काय माझ्या डोक्यावर बोझं दिलंय, काय माझ्या अंगावर चिलखत घातलंय, त्यामुळं मला मुळातच मला वजन झालंय आणि मला पळता येत नाही, चालता येत नाही, पाहता येत नाही. काय करावं? संत तुकाराम महाराज म्हणतात, असोनी उपाय म्हणे हे अपाय. सगळे काही उपाय आम्हाला दिलेले असताना, सगळ्या साधन सामुग्रीनी आम्ही परिपूर्ण असताना, आम्ही ही साधन सामुग्री जर आम्हाला वापरता येत नसेल, साधनाचा योग्य उपयोग करता येत नसेल, तर यापेक्षा वेडे आपणच, यापेक्षा कम नशिबी आपणच. म्हणून ते म्हणतात, देवाने आपल्याला स्वसिद्धे सगळ्या प्रकारच्या साधन सामुग्रींनी युक्त करून पाठवले. डोळे दिलेत, कान दिलेत, नाक दिले, बुद्धी दिलीये, हात दिलेत, पाय दिलेत. मग काय केलंय? काहीच नाही. सत्यांशितो किंवा किशपो प्रयास येईल. आणि मग भगवंताच्या कृपेने आपल्याला हे सगळं मिळालंय. तर मग असं असताना आम्हाला जर भुजा दिल्यात तर आम्हाला टक्के लोड याची काय गरज आहे? अहो भुजा आहेत तर तुम्ही या ठिकाणी श्रम करा. या ठिकाणी आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जे जे दिलेले आहे त्या साधनाचा वापर करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे बाहू दिलेत तर मग उपवरहन कशाला? सत्यंजलोकी पुरधान्य पात्र्या दिग्वेला कलकला दौ सतकिम दुकुलही. आम्हाला सत्यांजलोकिम आम्हाला तुम्ही म्हणाला आम्हाला काय हो पात्र कुठे दिलेत देवानी? पाणी प्यायचं झालं तर पात्र कुठे दिलेत? ते म्हणतात पाणी पात्र. अहो आम्हाला ओंजळ केली की त्यामध्ये पाणी बसतं, बस झालं. आम्हाला ओंजळ दिली आहे, त्या ओंजळीमध्ये आम्ही पाणी घेऊ शकतो, पिऊ शकतो. आम्हाला कोणत्या पात्राचीच गरज नाही. देवाने आम्हाला परिपूर्ण करून पाठवलंय. जैन धर्मामध्ये म्हणा किंवा महानुभाव पंथामध्ये म्हणा, हे पाणी पात्र म्हणतात. पाणी म्हणजे हात, हात हेच पात्र. या पात्रामध्ये काही आपण घेऊ शकतो. पाणी पात्र, या पाणी म्हणजे हात, ऱ्हस्व शब्द आहे. यामध्ये हात रूपी पात्र आम्हाला दिलेले देवानी. मग आपण देवाला नाव का ठेवायचं? ते म्हणतात दिग्वल कला दौ. का म्हणे देवाने आम्हाला नेसायला वस्त्र प्रावरण दिलेले आहेत. ते म्हणतात दिग्वल कला दौ. एक तर दिशा हेच वस्त्र आहे दिगंबर, किंवा झाडाचे जे साल आहे ती तुम्ही नेसू शकता, ती वस्त्र म्हणून घेऊ शकता. तुम्हाला लाजच झाकायची असेल तर दुकुलांची काय गरज आहे? रेशमी वस्त्रांची काय गरज आहे? काहीच गरज नाही. चिराणी किंपती नसंती दिशंती भिक्षाम. आणि आज अजून तरी गृहस्थाश्रम लोकांचा कायम आहे. तुम्ही गेलात तर तुम्हाला भिक्षा लोक घालतील, भिक्षा घालणार नाही तसं होणार नाही. तुम्ही फक्त लोकांच्या दारात जा, तुम्हाला भिक्षा मिळेल. चिराणी किंपती नसंती दिशंती भिक्षाम. त्यामुळे आपण फळं फुलं त्याचप्रमाणे अन्न धान्य याची भिक्षा घेऊ शकतो आणि कामापुरतं आपण आपलं जीवन कंठवू शकतो. असं होतच नाही की तुम्ही भिक्षा मागितली, लोकांनी तुम्हाला भिक्षा दिली नाही. लोक तुम्हाला जगण्यापुरती भिक्षा नक्की देतील. आणि भिक्षा किती मागायची याला सुद्धा नियम आहे. 5 घरी भिक्षा मागावी किंवा 3 घरी मागावी अशा प्रकारचा नियम आहे. आणि एकाच घरी दररोज जाऊ नये असाही नियम आहे. कारण तिथे ज्या ठिकाणी आपल्याला महानुभाव पंथामध्ये एक सांगितलंय की तोरणाच्या दारी आणि मरणाच्या दारी जाऊ नये. ज्या घरी तोरण लावलेलं आहे, अरे मग इथं आता चांगलं चुंगलं खायला मिळेल, तोरण लावलंय म्हणजे चांगले पदार्थ मिळतील,
चांगलं चुंगलं गोड धोड नक्की होणार आहे, म्हणून तोरणाच्या दारी जाऊ नये आणि मरणाच्या दारी जाऊ नये. याप्रमाणे आपण एकाच गावामध्ये जास्त दिवस राहू नये असं संन्याशांचे नियम आहेत. एका गावात किती दिवस राहावं, संन्यासाचे जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये बहुधन वगैरे संन्यासी प्रकारामध्ये त्यांनी सांगितले की गावामध्ये जास्त राहायचं नाही, गावाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आपण वस्ती करून राहावं. नेहमी संन्यासी हिंडता बरा, संन्यासी हा हिंडत राहायला पाहिजे, तो एका ठिकाणी स्थिर राहता कामा नये, कारण त्याचं पुन्हा मन तिथं लिप्त होतं. जिथे आपण राहतो तिथं आपलं मन अडकतं, मन अडकू नये म्हणून रोज नवीन ठिकाणी जावं. दररोज जिप्सी जसा असतो, जिप्सी दररोज या ठिकाणून त्या ठिकाणी, आज इथं पाल आहे उद्या दुसरीकडे पाल, 8 दिवस इथं मुक्काम, पुन्हा पुढच्या 8 दिवसांत दुसरीकडे मुक्काम, कुठेही एका ठिकाणी स्थिर नाही. कारण स्थिर न राहणं म्हणजे आपल्या मनामध्ये कुठेही ममत्व न निर्माण होणं. अशा अर्थाने ते म्हणतात चिराणी किंपथी न संती दिशंती भिक्षाम. आम्हाला भिक्षा, अहो वृक्ष सुद्धा आम्हाला भिक्षा देतील ना. आपण वृक्षाच्या खाली उभं राहिलं तर वृक्ष पानं तरी देतील, मग पानं खाऊन राहा. फळं देतील, फळं खाऊन राहा. मुळं देतील, मुळं खाऊन राहा. तेव्हा तुम्हाला पोटाला काही कमी पडणार नाही. देवाने तुम्हाला पोट दिलंय तर पोट भागवण्याची बुद्धी सुद्धा दिली आहे. म्हणून नैवांग्रिपा परिवृत सतोप्य शुष्यन. तुम्ही म्हणाल का हो लोक आम्हाला पाणी देतील का, लोकांकडून कशाला अपेक्षा करता पाण्याची. अहो सरितोप्य शुष्यन, काय नद्या काय आटल्या काय म्हणे, नद्या आटल्या, वृद्धा गुहा, आणि राहायला तुम्हाला गुहा आहेत त्याप्रमाणे तुम्ही गुहामध्ये राहा. आणि कस्मात भजंती कवयो धन दुर्मदान धान. हा मुद्दा महत्वाचा आहे. विनाकारण आपण धनिकांचं आश्रित होऊ नये. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की विनाकारण आपण धनलोभी माणसाचं, धन दुर्मदांध लोकांचं आश्रित होऊ नये. विनाकारण त्यांची गुलामी पत्करू नये. आपण स्वतंत्र राहावं, गुलामीत राहू नये. कुणी आपल्याला काही देईल म्हणून संत तुकाविप्र महाराज होते अंजनवतीचे, ते म्हणतात अहो फिरवावी झोळी करावा आनंद. काही नाही, झोळी फिरवावी आनंद करावा आणि गुंतू नये कोठे. मासिका वार्षिका कुठल्याही वार्षिका सणामध्ये किंवा मासिक उत्पन्नामध्ये आपण गुंतू नये. त्याच्यात गुंतलं की तुम्ही गुंतत राहाल आणि म्हणून तुम्ही त्याचे आश्रित व्हाल, तुम्ही त्यांचे लोभी व्हाल. त्यामुळे ते म्हणतात धन दुर्मदान धान. ते म्हणतात कस्मात भजंती कवयो. कशासाठी? कवी म्हणजे प्रतिभावंत, ज्ञानी. कवी या शब्दाचा अर्थ ज्ञानी असा होतो. जे ज्ञानी आहेत, जे प्रतिभावंत आहेत, जे प्रज्ञावंत आहेत, जे भगवंताचे खरे उपासक आहेत, त्यांनी कोणाचेही आश्रित होऊ नये, कोणाचंही गुलामी पत्करू नये, कोणाचंही मिंध होऊ नये. कस्मात भजंती कवयो धन दुर्मदान धान. कारण माणसाची जी हवस आहे तीच वाईट आहे. हवस म्हणजे हे हवं, ते हवं, ते हवं, अशी जी हवस आहे माणसाची, त्या हवसेपोटी माणूस गुंतत राहतो आणि त्यांनी तो या संसार चक्रात अडकतो. म्हणून माधाव माधाव विनय बोलत. माधाव माधाव, केवळ धाव 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 करून माणसाला लक्ष्मी प्राप्त होत नसते. माधाव माधाव विनय दैवम नो धावती साधती मस्ती लक्ष्म्या. जर आपल्या नशिबात नसेल तर धावधाव करून काही मिळत नसतं. जे नशिबात आहे तेच प्राप्त होतं, नशिबाच्या बाहेर आपल्याला काही प्राप्त होत नसतं. माधाव माधाव विनय दैवम नो धावती साधन मस्ती लक्ष्म्या. आपण लक्ष्मीच्या मागं धावतो पण आपल्या नशिबात नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. एक दृष्टांत असा देतात की एक राजा होता आणि या राजाने एक गायरान पडलेलं होतं, लांबचे लांब गायरान, अगदी थेट क्षितिजापर्यंत. फार मोठी जमीन होती, ते गायरान पडलेलं. आणि राजाने आदेश काढला की जो सकाळी उठून पळत 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 या जमिनीवरून जाईल, पळत जाईल आणि जिथपर्यंत सूर्य मावळेपर्यंत, तो जिथपर्यंत जाईल त्याच्या गतिमान पावलांनी तिथपर्यंत त्याची जमीन होईल, असा आदेश काढल्याबरोबर सकाळी सगळ्या गावातले लोक बरोबर धावत पळत सुटले. सूर्योदयाला सगळ्यांनी बरोबर आपला घड्याळ लावलं आणि स्टॉपवॉच लावलं आणि सुरू केलं.
जे पळत 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 लोक निघाले त्याच्यात एक गृहस्थ तोही सकाळीच उठला आणि पळत 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 निघाला. सगळे लोक धावू लागले. अहो, जिथपर्यंत सूर्य मावळेपर्यंत पळायचंय आणि जिथपर्यंत आपण पळू तेवढी आपली जमीन होणार आहे फुकटच. चला, पळत 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 माग बघू लागला. लोक मागच आहेत. बरं झालं म्हणलं, मला जास्त जमीन मिळणार आहे. लोक मागच आहेत, अजून लोक मागच आहेत. याप्रमाणे पळता 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 सकाळी खाल्लं नाही, पिल्लं नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, काही नाही. 12 वाजले, दुपार झाली, भूक लागली, 2 वाजले. नाही म्हणलं, एवढी जमीन आता आपल्याला मिळवायचीच आहे. जमीन काय 2 घंटे 3 घंटे राहिले आणि पळता 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 दुपारी संध्याकाळ झाली. आता सूर्य मावळणार तेवढ्यात हा धाड दिशेने जमिनीवर पडला. लोकांनी पाहिलं, गतप्राण झाला. अरे म्हणलं, का? जमीन मिळण्याच्या केवळ हौसेपोटी हा पळत सुटला आणि पळत पळत शेवटी रक्त ओकून मेला. काय मिळालं याला पाहिजे होती जमीन, पण तू जिवंत असला तर जमिनीचा फायदा, तू जिवंत नसेल तर जमीन काय करायची तुला. याप्रमाणे आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. या वदर्थाश्च लोके, आपण आपल्या कामापुरतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याचा उपभोग घ्यावा. या ठिकाणी भागवतकार उपभोग घेऊ नका असं म्हणत नाही. भागवतकाराने असं कुठंच म्हटलं नाही की या ठिकाणी समाज सोडून जा किंवा समाज सोडून एखाद्या एकांतवासामध्ये राहा, कुठे वनामध्ये जाऊन राहा, असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की तुम्ही तुमच्या इच्छेवर नियंत्रण आणा. तुमच्या ज्या वासना आहेत त्या मर्यादित करा. कामापुरता त्याचा उपभोग घ्या आणि उपभोग झाल्यानंतर सोडून द्या. या ठिकाणी पुढे आपल्याला एका स्कंदामध्ये हा विवरण असं केलेलं आहे कपिल महामुनींनी 3ऱ्या स्कंदामध्ये, की आपण कामापुरता उपभोग घ्यावा आणि झाल्यानंतर टाकून मात्र द्यावं. आपण ह्या 2 गोष्टी जर केल्या, झाल्यानंतर आपण जर सोडून देता आलं आपल्याला, पण आपण 10 वर्षापूर्वीचा कपडा सुद्धा वा अरे काय अजून फाटली नाही साडी, मग घाला अजून. अरे 10 वर्षाची साडी कशाला घालता? देऊन टाका ना, ज्याला गरज आहे त्याला. भिकाऱ्याला देऊन टाका, ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाका. नाही, आपण आपलं मन 10 वर्षापूर्वीच्या साडीत, कपड्यात, लत्त्यात अडकलेलंच असतं. पण आपण हे गोष्ट केली पाहिजे. आपण ही नेसली, आपण ही वापरली, बस झालं, आता पुरे ठेवून द्या, टाकून द्या. असं जर आपण एक 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 माझा गळतीचा प्रवास, त्याला म्हणतात गळतीचा प्रवास. आपण प्रवासामध्ये अनेक गोष्टी निघतो. प्रवासाला काय म्हणले, आपण निघालो यात्रेला. मग यात्रेला निघालो तर आपल्याकडे 2 बॅगा असतात. एक बॅग पत्नीची, एक बॅग आपली. झालं, 15-20 दिवस तीर्थाटन करून येतो. मग एक बॅग रिकामी व्हायला पाहिजे होती ना, पण नाही म्हणले. मग जाताना 2 बॅगा होत्या आणि येताना 10 बॅगा झाल्या. कुठून झाल्या हो म्हणले? अहो, तुम्ही तर तीर्थयात्रेला गेले होते आणि मग हे जमा कशाला केलं? तीर्थयात्रेला केलं तर तीर्थात देऊन टाकायचं ना, जमा कशाला केलं? 10 बॅगा झाल्या. का? आपण हा सगळा जमा करण्याचा प्रवास करतो. आपण गळतीचा प्रवास केला पाहिजे. आपल्या निदान आता आयुष्याच्या या क्षणी तरी आपण विचार केला पाहिजे की आपण कुठपर्यंत आलोय, तिथपर्यंत. आता आपल्या जवळचं सगळं आपण संपून टाकावं. कमी 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 करत जावं, तरच आपल्याला समाधान लाभेल. आपण जर मिळवत गेलो, आपण जर जमा करत गेलो, तर आपल्याला समाधान कधी लाभणार नाही. म्हणून ते म्हणतात एवं स्वचित्ते स्वतएव सिद्ध. आपण स्वतःच्या चित्ताच्या दृष्टिकोनातून विचार करावा की आपण विरक्त जर झालं तरच आपल्याला आत्मस्वरूप अशा प्रकारचं आत्मसमाधान प्राप्त होऊ शकतं. तम निवृत्तो नियतार्थो भजेत संसार हेतू परमश्च यत्र. या ठिकाणी जनसंग नको, जनसंग नको, मन भंग नको, वरपंग नको, हरिसंग धरावा. जनसंग जनी मन भंग मनी, सुखसारवनी वनवास करावा. जनसंग नको, मन भंग नको, वरपंग नको, हरिसंग धरावा. असं कधी भागवतकार म्हणत नाही. ते म्हणतात तुम्ही जनात राहा. जने वसन कोपी वने विरागी, वने वसन कोपी जने विरागी. अहो, जनात राहिलं काय? संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की जन विजन झाले आम्हा विठ्ठला नामाप्रमाणे. जनात राहून सुद्धा विजनात राहण्याची प्रतीती आपण घेऊ शकतो. अंतःकरणात समाजात राहून सुद्धा आपण विरक्त राहू शकतो. म्हणून समाज तुम्हाला बाधक नाहीये, तुम्हाला तुमचंच आत्मतंत्र बाधक आहे.
तुम्हाला स्वकर्मतंत्र ग्रथितो हि लोक, तुमचं स्वतःचं आत्मतंत्र, स्वतःचं वासनात्मक स्वरूप हेच बाधक आहे. त्यामुळे पश्चंजनम पतितम वैतरण्याम, तुम्हाला जर ही वैतरणी नदी, वैतरणी नदी म्हणजे मृत्यूच्या नंतर एक नदी आहे म्हणे, ती नदी पार करावी लागते, त्याला वैतरणी नदी म्हणतात. आणि जेव्हा आपण गोदान करतो तेव्हा गायीच्या शेपटीला धरून आपण ही वैतरणी नदी पार करतो, असा त्याचा इत्यर्थ आहे. तेव्हा ते म्हणतात पश्चंजनम पतितम वैतरण्याम, लोक सगळे या संसार रूपी नदीमध्ये प्रवाह पतित होत आहे. संसार रूपी नदी ही इतकी भयानक आहे. माऊलींनी 7व्या अध्यायात त्याचं विवरण केलेलं आहे. त्यामध्ये मोठमोठे तिमिंगील आहेत, मोठमोठे मासे आहेत, मोठमोठे वासना आहेत, आणि आपण कधी त्या एखाद्या दगडावर आणून येऊन पडू हे सांगता येत नाही. कोणत्या दगडावर आपला मृत्यू होईल सांगता येत नाही. म्हणून अशा या वैतरणी नदीच्या पलीकडे आपल्याला जर जायचं असेल तर ते म्हणतात स्वकर्मजान परितापांजुषाणम, या भोगाच्याही पलीकडे आपण केवळ मर्यादित स्वरूपाचा भोग घेऊन आपण गेलं पाहिजे. भोग घ्यायचा, परंतु भोग घेऊन शेवटी त्याग केला पाहिजे. भोग घ्या पण भोगानंतर त्याग करण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. भोग घेऊन भोगातून त्याग हा आपण केला पाहिजे. कामापुरता भोग हा त्यांनी सांगितलाय. ते म्हणतात प्रादेश मात्रम पुरुषम वसंतम, आणि भगवान प्रादेश मात्रम असा जो असेल त्याला भगवंताचं दर्शन कसं घडतं ते म्हणतात तुमच्याच स्वरूपामध्ये भगवान आहे. आपल्या अंगुष्ठ मात्र भगवान आपल्या जवळच आहे. प्रादेश मात्रम भगवन वसंतम चतुर्भुजम, या भगवंताचं स्वरूप आता सगुण वर्णन केलेलं आहे. की ज्या अशा प्रकारे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, धारणा केल्यानंतर आपण ध्यान करायचंय. मग ध्यान कोणाचं करायचं, कसं करायचं ते म्हणतात आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताची सगुण मूर्ती आणा. आज एकादशी त्या निमित्ताने या सगुण मूर्तीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. प्रादेश मात्रम पुरुषम वसंतम, हा जो भगवान आहे तो आपल्या अंतःकरणात हृदयाकाशामध्ये तो चतुर्भुज मूर्ती भगवंताची आहे. रथांग भगवंताच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं आहे. प्रसन्न अशा प्रकारची भगवंताची मुखचर्या आहे. आणि कदंब किंजल पिशंग वाससम, कदंबाच्या ज्या झाडाचे जे फुलं आहेत त्याच्यामध्ये जे केसर आहेत तशा प्रकारच्या भगवंताची ही पितांबर धारण केलेलं आहे. आणि स्फुरन महारत्न किरीट कुंडलम, किरीट कुंडल धारण केलेले, वनमाला धारण केलेली कौस्तुभ रत्न भगवंताच्या कंठाशी शोभतोय. आणि अम्लान लक्ष्म्या, अम्लान अशा प्रकारची माला भगवंतानी धारण केलेली आहे, वनमाला धारण केलेली आहे. आणि स्निग्ध स्वरूपाने, प्रेमार्द्र स्वरूपाने भगवान आपल्याकडे पाहतोय. कशी मूर्ती असावी, मूर्तीचं ध्यान कसं करावं, ध्यान कोणत्या मूर्तीचं करावं, प्रसन्न. रागीट मूर्तीचं ध्यान करू नये म्हणून त्यांनी सांगितलंय प्रसन्न. भगवंताची मूर्ती प्रसन्न असावी. स्निग्ध अशा प्रकारच्या डोळ्यांनी भगवान आपल्याकडे पाहतोय हे पाहावं. आणि अधीन लीला हसिते क्षणोल्लसत, सुहास्य करणारी, हास्यकारक भगवंताची स्मित हास्य करणारी मूर्ती आपण डोळ्यासमोर आणावी. आणि भगवंताच्या अशा मूर्तीचं ध्यान केलं म्हणजे यावन मनो धारण यावतिष्ठते, किती वेळ ही धारणा करायची, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये ही मूर्ती ठसत नाही, ही मूर्ती परिपूर्ण अंतःकरणामध्ये बसत नाही. डोळे झाकले की मूर्ती दिसली पाहिजे, इथपर्यंत आपली तयारी असली पाहिजे. यावन मनो धारण यावतिष्ठते एक एक शोंगानी ध्येयानुभाव भावयेत, याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाचं सगुण रूपाचं ध्यान सांगितलेलं आहे. आणि जितम तितम ध्यान अपोज धारयेत परम परम शुद्धती धीर यथा यथा. आणि जसं जसं आपण ध्यान करत जाऊ, जसं जसं सगुण मूर्ती आपण डोळ्यासमोर आणू, तशी सगुण मूर्ती डोळ्यासमोर आणली म्हणजे आपोआपच आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते. ते म्हणतात आपलं मन शुद्ध व्हायला सुरुवात होते. शुद्धती धीर यथा यथा, धी म्हणजे बुद्धी, आपली बुद्धी हळूहळू हळू शुद्ध होते. या ठिकाणी अंतःकरण शुद्धी ही पहिली गोष्ट सांगितली आहे. अध्यात्माच्या मध्ये पहिला जर वर्ग कोणता असेल, पहिला धडा कोणता गिरवायचा असेल तर आपल्याला अंतःकरण शुद्धी. एकदम होणार नाही, पण हळूहळू हळू भगवंताच्या सगुण मूर्तीच्या ध्यानातून अंतःकरण शुद्धी होईल, मनशुद्धी होईल. आणि यावन्न जायेत परेवरेस्मिन विश्वेश्वरे दृष्टी भक्तियोग, आणि भगवंताच्या भक्तियोगाच्या द्वारे
आपण हे साध्य करू शकतो. या पद्धतीने ते म्हणतात असा हा भगवान आपल्या मनामध्ये एकदा स्थिर झाला, एकदा ठसला म्हणजे रजोगुण तमोगुण हे नष्ट होतात आणि सत्वगुण या दृष्टिकोनातून आपण सत्वमूर्ती भगवंताकडे पाहतो. ज्या वेळेला भगवंताच्या अलौकिक मूर्तीचं ध्यान करता 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 ते म्हणतात स्थिरम सुखम च आसनमाशितो यतीर. आता यती म्हणजे जे योगी लोक आहेत. आता या ठिकाणी दोन पद्धतीच्या गोष्टी सांगितल्यात, एक सद्योमुक्ती आणि दुसरी क्रममुक्ती. तर सद्योमुक्तीचं विवरण या ठिकाणी करताना ते म्हणतात की असा जो योगी आहे त्यांनी पहिल्यांदा काय करावं, सुखम च आसनमाशितो, सुखासनात बसावं. त्यानंतर आता इथे योगी कशा पद्धतीने ध्यान लावतो त्याचं विवरण आहे आणि योग्याची गती काय आहे ते सांगतात. त्यांनी आसन करावं, प्राणनिरोध करावा आणि योग साधनेने देहपात. त्यांनी इच्छामरणी, जसा भीष्माचार्य इच्छामरणी होते तसे हे जे योगी आहेत ते इच्छामरणी असतात. ते आपला देहपात स्व इच्छेने करू शकतात. ते म्हणतात यासाठी प्राणांनी मनसा जितासु, ते आपल्या प्राणाला जिंकतात, मनाला जिंकतात आणि त्यानंतर मनस्वबुद्ध्या मलया मनावर नियमन करतात. आणि असे जे योगी लोक आहेत न यत्र कालो निमिषां परः प्रभुः, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या सुक्षेत्राची वाट पाहू नये. म्हणजे जे योगी आहेत पराकोटीला पोचलेले आहेत ते सुक्षेत्र म्हणजे उदाहरणार्थ काशी आहे. आपण म्हणतो काश्यान मरणान मुक्ती, ही काशीमध्ये मेलं म्हणजे मुक्ती प्राप्त होते. का मग काशीमध्ये मासे काय मरत नाहीत का? मग माशांना काय मुक्ती प्राप्त होते का नाही मुक्ती प्राप्त होत? ते म्हणतात अहो ही काशी आहे याचं ज्ञान त्यांना नाही म्हणून त्यांना मुक्ती प्राप्त होत नाही. पण काश्यान मरणान मुक्ती, जा काशीला जाऊन मरा म्हणजे तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. कबीर होते, कबीर महात्मा कबीर संत, त्यांचा जन्म सगळा काशीलाच गेला. काशीमध्ये बसूनच ते सगळे शेले विणायचे. याप्रमाणे त्यांचा मृत्यू जवळ आला. मृत्यू जवळ आल्याबरोबर ते काशीला थांबलेच नाही. ते तिथून काशीपासून लांब दुसऱ्या गावी गेले आणि तिथं जाऊन मृत्यू पावले. लोक म्हणाले का? ते म्हणले त्यांना हे दाखवायचं होतं की अरे साधू संत महात्मे यांना क्षेत्राचं महत्व नसतं. ते मुक्तच झालेले असतात. त्यांनी कुठेही जरी गेले तरी ते मुक्तच होतात. म्हणून काशीमध्ये राहूनच मृत्यू पावला तर आपल्याला या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. ही धारणा त्यांना नष्ट करायची होती आणि म्हणून ते जेव्हा मृत पावले, आता त्यांच्याबद्दल वाद निर्माण झाला. ते मुस्लिम का हिंदू याबद्दल वाद निर्माण झाला. मग हिंदू लोक म्हणले आपण ज्यांचं औद्योगिक कृत्य करू, ज्यांचा जे मृत शरीर आहे ते जाळू. मुस्लिम म्हणले नाही, ज्यांना हे मुस्लिम होते त्यांना आपण पुरू. दोघांमध्ये वाद सुरू झाला. नुसता साधा वाद नाही, लाठ्या काठ्या सुरू झाल्या. एवढ्यात त्यांच्या देहाचा त्या ठिकाणी पूर्ण फुलं झाले असं वर्णन केलेलं. देहात राहिला नाही, तिथं देहाचे फुलं झाले. जिथं वाद निर्माण होतो मेल्यानंतर काय वाद करायची गरज आहे? पण हा म्हणतो माझ्याप्रमाणे झालं पाहिजे, तो म्हणतो माझ्याप्रमाणे झालं पाहिजे. जे मुक्त होते त्यांचा देहाचा संबंध नव्हता. असो, याप्रमाणे ते म्हणतात की असे जे मुक्त आहेत त्यांनी सुक्षेत्राचा विचार करू नये, कालाचा विचार करू नये. उत्तरायण आहे का दक्षिणायन आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी दक्षिणायनात समाधी नाही घेतली का? मग ते मुक्त नाही झाले का? दक्षिणायन आहे मग कसं काय मुक्त होतील? उत्तरायणातच गेलं तर मुक्त होतो असं काही नाहीये. ते म्हणतात मोठ्या योगी लोकांना याची गरज नाही, त्यांनी हे पाहू नये. ते म्हणतात जोपर्यंत आपण मुक्त स्थितीला पोहोचत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. पण त्यांनी सुक्षेत्र, काल, उत्तरायण, जनी जनार्दन स्वामी महाराज यांनी सुद्धा श्रावणामध्ये समाधी घेतली म्हणजे दक्षिणायनातच घेतली. तेव्हा हे जर आपण विचारात घेतला, आपण आपल्या पद्धतीने विचार करू नये, आपण त्यांच्या जो अधिकार आहे त्याचा विचार करावा. ते म्हणतात मनाचा लय ते विवेकामध्ये म्हणजे निश्चयात्मक बुद्धीत करतात. बुद्धीचा लय जीवात, तन्मात्रेत, त्याचा मायेमध्ये आणि त्याचा ईश्वरामध्ये. असे जे ते ब्रह्मस्वरूप होतात. नेती ते म्हणतात नेती तुझो क्षमा, ते
संपूर्ण जीवनापासून विरक्त झालेले असतात. ती काही शिल्लक राहिलेलं नसतं आता त्यांचं, आणि ते अहम ब्रह्मास्मी या अवस्थेमध्ये असतात. या ठिकाणी पूर्व मार्ग ज्याला म्हणतात तो सांगितलेला आहे. म्हणजे कर्माचा त्याग करून देह विसर्जन करणं. गुदद्वाराच्या ठिकाणी डाव्या पायाच्या टाचेने दाबून, हे माऊलींनी 6व्या अध्यायात जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपल्याला इथं दिसतं. गुदद्वाराच्या तिथे डाव्या पायाच्या टाचेने दाबून वायू निरुद्ध करणे. त्यानंतर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर याप्रमाणे आपल्या पूर्ण कुंडलिनी नाडी ही विशुद्ध चक्रापासून शेवटी प्राण निरोध करत करत आज्ञा चक्रापर्यंत आणि नंतर सहस्रार चक्रापर्यंत ती घेऊन जाणे. अर्धमुहूर्तापर्यंत तिथे श्वास थांबवायचा. अर्धमुहूर्त म्हणजे 24 मिनिटं तरी झाले, तेव्हा इथे ब्रह्मरंध्राचा भेद होतो आणि या ब्रह्मरंध्रातून ज्याचा प्राण जातो तो मुक्त होतो. असा भाग नव्हे, ते म्हणतात श्रीहट, गोल्हाट, भ्रमरगुंफा या प्रकारचा, म्हणजे पश्चिम मार्ग म्हणजे मागचा मार्ग, पाठीच्या कण्यातून. याप्रमाणे अष्टमहासिद्धी त्याला प्राप्त होतात. जो अशा पद्धतीने होतात. क्रीडास्थानी जायची इच्छा असेल तर तिथे जाता येतं. सूक्ष्मदेह त्याचा वायुमय होतो आणि त्याची गती अंतरिक्षामध्ये, त्रैलोक्यामध्ये सर्वत्र होते. स्वर्ग, मृत्यू, पाताल सर्वत्र तो जाऊ शकतो. मृत्यूनंतर जनोलोक, तपोलोक, सत्यलोक यामध्ये जातो. सुषुम्ना नाडी रूप तो असल्यामुळं ब्रह्मप्राप्ती करण्यासाठी तो आकाश मार्गातून जातो. पहिल्यांदा तो वैश्वानर या देवतांच्या लोकामध्ये जातो. असा जो योगी आहे त्या योग्याचं वर्णन आहे. म्हणजे त्याला सद्यो मुक्ती म्हणतात, ताबडतोब मुक्ती. तो वैश्वानर देवतांच्या लोकात जातो. नंतर वैश्वानराच्या वर शिशुमार चक्रापर्यंत जातो. शिशुमार चक्रावर आरूढ होतो, ध्रुवपदापर्यंत जातो आणि एक योगी लिंग शरीराने तिथे जातो. महर लोकामध्ये 1 कल्पपर्यंत राहतो. जिथे भृगु, वसिष्ठ वगैरे मंडळी आहेत तिथे तो राहतो, ज्ञाननिष्ठ. नंतर ब्रह्मदेवाचा दिवस संपल्यावर जेव्हा प्रलय होतो तेव्हा शेषाच्या मुखातला अग्नी त्याची ज्वाला तिथपर्यंत जाते, महर लोकापर्यंत. आणि मग हे लोक सगळे सत्य लोकात जातात. या सत्य लोकामध्ये न जरा न मृत्यू, तिथे म्हातारपण नाही, मृत्यू नाही, दुःख नाही, क्लेश नाही, काही नाही. ते म्हणतात इथे 3 प्रकारची गती होते. एक पुण्यकर्माने जे ब्रह्मलोकात जातात आणि दुसऱ्या कल्पामध्ये अधिकारी होतात. त्यानंतर हिरण्यगर्भादी उपासनेमुळे सत्यलोकात जातात. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत तदाधार पृथ्वीं जामुते माम कस्मै देवाय हविषा विधेमा. याप्रमाणे हिरण्यगर्भाची उपासना जे करतात ते सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात. आणि तिसरे भगवत भक्त जे 7 आवरण भेदून पृथ्वीचं आवरण, जलावरण, अग्नी, वायू, आकाश या सूक्ष्म शरीराने या आवरणाशी ऐक्य पाहून, याला क्रममुक्ती असं म्हणतात. आपण या आवरणामध्ये आधी एकरूप झालेलो असतो म्हणून आधी पृथ्वीचं आवरण, मग जलाचं म्हणून आपण जलाची पूजा करतो, कुंभाची पूजा करतो. त्याप्रमाणे त्यानंतर अग्नीचं, वायूचं, आकाशाचं, नंतर शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श, नंतर अहंकार, राजस, तामस आणि सात्विक, त्यानंतर महत्त्व, त्यानंतर प्रकृती आणि नंतर ईश्वराशी तो एकरूप होतो. याला म्हणतात क्रममुक्ती. अशा पद्धतीने 2 मुक्ती सांगितलेल्या आहेत. क्रममुक्ती ही सामान्याची, तुमची आमची. हळूहळू आपण मुक्त होतो. पण त्याच्यासाठी माऊलींनी शब्द वापरले 3ऱ्या अध्यायात. तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे मार्गाचे निश्चित बळे पावे शेखी. ते म्हणतात जसा एखादा उत्प्लवन सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा. एखादा पक्षी आहे, योगी म्हणजे पक्षी आहे, तो काय करतो, फळ घ्यायचं झालं म्हणजे समजा पोपट आहे, त्याला आंबा घ्यायचा आहे, तो पोपट ताबडतोब त्या ठिकाणी जातो की आंब्याला स्पर्श करतो, चोंच मारतो. उत्प्लवन सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा. पण आम्हाला तो आंबा काढून घ्यायचा आहे, मग काय करावं लागेल, आपल्याला उडी तर मारता येत नाही, मग काय करावं लागेल, हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू झाडावर चढा, मग एका फांदीवर चढा, मग त्या फांदीहून दुसऱ्या फांदीवर जा, त्या फांदीहून तिसऱ्या फांदीवर जा, करत करत करत. पण एक शब्द महत्वाचा आहे, मार्गाचे निश्चित बळे. पण मार्ग सोडायचा नाही. तुम्ही जर मार्गाचं बळ, एष पंथा एषत कर्मा,
हा पंथ आहे, एषा निष्कंटक पंथा, हा पंथ आहे, हा मार्ग आहे, जो मार्ग देवाने आपल्याला घालून दिलेला आहे. त्या मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहोरी लावावे, अलौकिकानो व्हावे लोकाप्रती. आपण मार्गाच्या बळाने जर गेलो, मार्ग सोडून दिला तर मग खाली खाली आपण येऊन पडू. त्यामुळं मार्ग न सोडता आपण जरी हळूहळू गेलो तरी आपल्याला एक दिवस का होईना मार्गाचे ती निश्चित बळे पावे शेखी आपल्याला ते फळ प्राप्त होऊ शकतं. आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत जाता येतं, पण आधी पृथ्वीचं आवरण, मग जलाचं आवरण, मग अग्नीचं आवरण, वायूचं आवरण, आकाशाचं आवरण, महत्त्वाचं आवरण, त्याप्रमाणे तन्मात्रा, माया आणि ब्रह्म याप्रमाणे आवरण भेद करत करत करत. पण आपण जर पृथ्वीचं आवरण भेदलं पुन्हा तिथंच अडकलो तर पुन्हा पुन्हा आपल्याला गर्भवास भोगावा लागतो. याप्रमाणे ते म्हणतात, आपण या गर्भवासातून मुक्त व्हायचं असेल तर एक मार्ग धरला पाहिजे आणि मग भगवंताची एकरूप आपण होऊ शकतो. ही क्रममुक्ती या ठिकाणी सांगितलेली आहे. याप्रमाणे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती हे दोन, घ्राणेन गंधम रसनेन वैरसम रूपंतु दृष्ट्या स्वसंत्व चैव श्रोतेन चोत्पेत्य नभो गुणत्वम प्राणेन जागृती मोपैती योगी. याप्रमाणे अशा ठिकाणी सवय पुनर्नेह विसर्जते अंग, पुन्हा हा परत या ठिकाणी जीवनात येत नाही, तो मुक्त होतो. अशा पद्धतीने भगवान सर्व भूतेषु लक्षदखात्मना हरिही दृश्यबुद्धेर्दृष्ट्या लक्षणे रणुमापकैही. आपण शेवटी रक्षणे अनुमापकैही, शेवटी आपण भगवंताच्या तत्वाशी एकरूप होऊ. हे कशावरून ते म्हणतात, मोठमोठ्या सिद्धांची, त्याचप्रमाणे साधूंची आणि संतांची याला साक्ष आहे, त्यांचा हा अनुभव आहे. भगवान सर्व भूतेषु लक्षित स्वात्मना हरी दृश्येर्बुद्ध्या द्रष्टा. भगवान हा द्रष्टा आहे आणि त्याचा अनुमान आपल्याला करता येणार नाही. अनुमान लक्षणाने भगवान दिसणार नाही, पण अनुभव रूपाने तो आपल्याला साक्षात्कार देऊ शकतो. म्हणून तस्मात सर्वात्मना राजन हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तव्यश्च स्मर्तव्यो भगवान नृणाम. आपण स्मरण, कीर्तन, निधिध्यासन याद्वारे त्या भगवंताला आपल्याला प्राप्त करता येऊ शकतं. हा विश्वाचा व्यास किती आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हा विश्वाचा व्यास हा दोन्ही बाजूनी कसा आहे तर 4 महापद्म मैल असं त्याचं आवरण आहे. 80 दशलक्ष मैल अग्नी, तेज, वायू, आकाश प्रत्येक आवरण 10-10 पटीने वाढतंय आणि भक्त याचं भेदन करतो. याप्रमाणे तो हे भेदन करून भगवंताशी एकरूप होतो. पण त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणतात श्रोतव्य कीर्तितव्यश्च. भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्या कथा ऐका, त्याच्या कथा गा आणि कीर्ती गा, त्याचं स्मरण करा. पिबंती भगवत आत्मन सताम. आणि भगवंताच्या कथा ऐकू नका, प्या, त्या इतक्या प्या. कशाने? कानाच्या द्वारे. पिबंती भगवत आत्मन सताम कथामृतम श्रवणपुटेषु समृतम. इतक्या प्या की आपल्या कानाच्यातून बाहेर पडल्या पाहिजेत. पुन्हा त्या कानामध्ये सुद्धा न मावता त्यातून उतू गेल्या पाहिजेत, त्यातून बाहेर आल्या पाहिजेत. कथामृतम कर्णपट श्रवणपुटेषु समृतम. परिपूर्ण गच्च भरून. त्या ठिकाणी आपल्याला चतुर्थ स्कंदामध्ये असं एक विवरण केलेलं आहे की जेव्हा पृथ्वी महाराज यांच्या समोर यांच्या एका राजदरबारामध्ये सनक सनंदनादी आले, तेव्हा त्यांनी सांगितलं, हे सनक सनंदन महाराज, मला भगवंताच्या कथा ऐकायला 1000 कान द्या. 1000 म्हणजे हजारो कान द्या. हे 2 कानांनी काही माझ्या कथा मला परिपूर्ण ऐकता येत नाहीत. 1000 कान मला द्या की ज्यामुळे मी भगवंताच्या कथा ऐकू शकेल. कथामृतम श्रवणपुटेषु समृतम पुनंती ते विषय विदूषिताशयम. विषयरूपी दोषबुद्धीने, विषयाच्या दोषाने जे आमचं अंतःकरण दूषित झालेले विषयाच्या संस्पर्शामुळं आमचं अंतःकरण दूषित झालेलं आहे. हे दूषित अंतःकरण भगवंताच्या कथांच्या अमृताने शुद्ध होईल. आणि कथामृत म्हणजे कोणतं? भागवत हेच कथामृत. व्रजंती तच्चरण सरोरुहांतिकम. याप्रमाणे त्या भगवंताची जो तल्लीन होतो, एकरूप होतो, तो मुक्त होतो. अशा पद्धतीने या ठिकाणी या अध्यायामध्ये आपल्याला
भगवंताच्या अलौकिक कथांचं पान केल्यानंतर काय होतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता यानंतरच्या अध्यायामध्ये शुकाचार्य परीक्षितीला कुणी कोणाची कशी उपासना करावी हे जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे